नमस्कार. मी डॉक्टर संजय मनकर्णिका लक्ष्मण पाठक सरळ शास्त्र या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला या दिवशी ऋषी पंचमीचं व्रत करत असतो. ऋषी पंचमी नावातनं आपल्याला कळतं त्याचं महत्व, की त्या ठिकाणी ऋषींना महत्व दिलं गेलंय. ऋषींना महत्व एवढं का दिलं गेलंय, त्या दिवशी त्यांचं पूजन का करायचं, जाणीव आपण ठेवायची त्याची. तर ऋषीमुनी जे आहेत, हे ऋषीमुनी त्यांच्या तपश्चर्येमध्ये एवढी शक्ती असते की देव आणि दानव यांचं ज्यावेळेला युद्ध होतं, त्या युद्धामध्ये जो विजय देवांना प्राप्त होतो तर ते ऋषींच्या तपश्चर्येमुळे होतो. आणि त्याच्यामुळे दानवांनी ते शोधलं की हे असं कसं काय, यांना एवढी शक्ती कशी निर्माण होते. त्यांच्या लक्षात आलं की हे सर्व ऋषीमुनींच्या तपश्चर्येने होतोय. आणि म्हणून मग दानव जे आहेत, हे दानव त्यांच्या कार्यामध्ये अडथळे आणायचे, त्यांच्या यज्ञयागात अडथळे आणण्याचा प्रयत्न करायचे आणि शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करायचे. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की हे ऋषीमुनींमध्ये एवढी शक्ती असते. त्यांचं पूजन भागवत ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की देवापेक्षा देव श्रेष्ठ आहे, देवापेक्षा ऋषीमुनी श्रेष्ठ आहे, ऋषीमुनींपेक्षा भक्त श्रेष्ठ आहे. हे सर्व भागवतामध्ये म्हटलेलं आहे. तर ऋषीमुनींचा जे आहे तर त्या ऋषी पंचमीचं त्याच दिवशी महत्व का आहे, तर आपण ते जाणून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये भाद्रपद शुद्ध पंचमी जी आहे, या वर्षी रविवारी म्हणजे 8 सप्टेंबर 2024 या दिवशी ऋषी पंचमीचं व्रत आपल्याला सुरुवात करायची. आता हे व्रत जे आहे, व्रत का करायचं, कोणी करायचं, तर व्रत जे आहे हे स्त्रियांनी करायचं आहे. आणि साधारणतः हे व्रत रजस्वला अवस्थेमध्ये असताना जो संपर्क सगळीकडे येतो, तर या संपर्काद्वारे जे जे दोष निर्माण होतात त्या दोषांच्या निवारणासाठी या ऋषी पंचमीचं व्रत आपल्याला करायचं आहे. तर हे व्रत जे आहे, तर ह्या व्रत करण्याच्या काही पद्धती आहे. हे विशेषतः माध्यान्ह समयामध्ये करायचं आहे. माध्यान्ह समय म्हणजे मधला 12 ते 3 या वेळेमध्ये साधारणतः, म्हणजे थोडंफार इकडे तिकडे 5-10 मिनिटाचा फरक देश कालानुसार इकडे तिकडे होत राहतं, सूर्योदयाच्या याच्यानुसार. तर माध्यान्ह कालावधीमध्ये हे व्रत करायचं आहे. पण ऋषी पंचमीच्या दिवशी काय करायचं सर्व स्त्रियांनी, की तीर्थक्षेत्री जायचं. तर तीर्थक्षेत्र म्हणजे काय, तर अगदी कोणी काशीला किंवा प्रयाग इकडे तिकडे असं काही नाही. आपण निवासस्थानापासून, आपल्या निवासाच्या स्थानापासून जी नदी आपल्याला जवळ असेल त्या नदीवर आपण जायचं. जलाशय असेल तर त्या जलाशयावर जायचं. जे जवळ असेल त्या ठिकाणी जायचं. तिथे गेल्यानंतर अगोदर दंतधावन करायचं, म्हणजे दात घासायचे. दात कशाने घासायचे, तर आघरडा जो आहे त्या आघरडाच्या 7 काड्या घ्यायच्या. त्या 7 काड्यांनी दंतधावन करायचं. तोंड धुताना, गुळण्या वगैरे करताना नदीमध्ये किंवा जलाशयामध्ये करायचं नाही. बाजूला पाणी घेऊन आणि बाजूला त्या गुळण्या वगैरे करायच्या, ते स्वच्छ करायचं तोंड. आणि ते झालं की मग स्नान करायचंय. स्नान केलं गेलं की भस्माचं स्नान आधी करायचंय. संपूर्ण अंगाला भस्म लावायचंय, पूर्ण अंगाला, म्हणजे केसांना, डोक्याला सुद्धा तुमचे केस मोकळे करायचे. स्त्रियांनी केस मोकळे करून आणि पूर्ण मस्तकाला ते भस्म लागावं म्हणून त्या भस्माचं पाणी करायचं. आणि पाणी करून ते मस्तकावर टाकायचंय. जसं तुम्ही शॅम्पू आपण लावतो तर त्या पद्धतीने त्या भस्माने केस धुवायचे. संपूर्ण शरीराला भस्म लावायचंय. भस्माने स्नान करायचं. पुन्हा चांगलं पाणी घ्यायचं. भस्म स्नान झाल्यानंतर गोमय स्नान करायचंय. गोमय म्हणजे गाईचं शेण. गाईच्या शेणाने स्नान करायचंय. गाईच्या शेणामध्ये गोमूत्र असतंच आणि म्हणून
गाईचं गोमय आणि गोमूत्र हे दोघं एकत्र स्नान होतं ते. मग ते सुद्धा मस्तकावर त्याचं पाणी करून टाकायचंय पूर्ण. थोडा कोड, अंगाला कोड सुद्धा राहिला नको. आणि म्हणून त्याच्याने ते स्नान, बाकीचं हात पाय जे आहे तर त्याला तुम्ही हाताने असं रगडलं तर ते जास्त उत्तम. त्याच्याने स्नान करायचं. त्याच्यानंतर ते झालं की चांगलं पाणी त्याच्याने स्नान. तर ते भस्म स्नान झाल्यानंतर मृत्तिका स्नान. मृत्तिका म्हणजे माती. मग तिथे तिथे जी उपलब्ध माती आहे त्या मातीने स्नान करायचं. ते संपूर्ण मस्तकापासून तर पायापर्यंत ते सुद्धा हाताला पूर्ण लावायचंय. त्याचं सुद्धा कोड राहायला नको. पुन्हा चांगलं पाणी घ्यायचंय. आणि मग त्याच्यानंतर आवळकंठी जी असते तर आवळकंठीचं चूर्ण असतं. आवळकंठीचं चूर्ण किंवा औषधी, इतर सर्व औषधी त्याच्यामध्ये तुमचं, तुम्ही जर उटणं वगैरे नेलं असेल तर उटणं, या सगळ्यांनी मस्तकापासून तर पायापर्यंत हे सुद्धा लावायचंय, संपूर्ण लावायचंय, स्नान करायचंय. आणि हे सगळं करून स्त्रियेने करायचंय. शक्य जर असलं तर आपल्या पतीसह हे केलं तरी चालतं. दोघा मिळून जरी केलं तरी ते चालतं. पण शक्यतो सर्व माता भगिनीच त्या ठिकाणी हे व्रत करत असतात. नंतर हे जे व्रत आहे तर हे 7 वर्षापर्यंत हे व्रत करायचंय. आणि 7 वर्ष झाले की मग त्याचं उद्यापन करायचंय. उद्यापन करताना आचार्य, तुमचे आचार्य जे असतील, ब्राह्मण जे असतील तर त्या ब्राह्मणांना सन्मानपूर्वक पाचारण तुम्ही करायचंय. आणि निमंत्रित करून पुण्याहा वाचन वगैरे जे आहे ते सगळं त्यांच्याकडनं त्यावेळेला करायचंय. आता आपण स्नान केलंय. स्नान करून आपण घरी ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला शुभ्र वस्त्र नेसायचं. शुभ्र वस्त्र नेसून मन प्रसन्न होतं. सात्विकता त्या ठिकाणी असते. शुभ्रामध्ये सात्विकता आहे. आणि म्हणून शुभ्र वस्त्र नेसायचं. त्याच्यानंतर पंचगव्य तयार करायचं. पंचगव्य म्हणजे गोमूत्र, गाईचं शेण, त्याच्यानंतर दही, तूप आणि कुशोदक. कुश नसेल तर दुर्वांचं घ्या तुम्ही. कुशोदक, कुश म्हणजे दर्भ, त्यांचं पाणी, या सगळ्यांचं मिळून एकत्र करायचं. आणि एकत्र करून ते प्राशन करायचं आहे. त्याचा मंत्र आहे. तर तो मंत्र म्हणा किंवा तुम्ही फक्त प्राशन मंत्ररहित जरी तुम्ही प्राशन केलं तरी त्याला काही अडचण नाही. ते अंतर्बाह्य शुद्धीसाठी त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग पंचगव्य प्राशन करून मग सप्तऋषी जे आहे त्या सप्तऋषींची स्थापना करायची सुपारीच्या द्वारे. उगी फल घ्यायचं सुपारी, त्या ठिकाणी त्यांची स्थापना करायची. मग ते स्थापना करण्याचे जो तो ज्याच्या ज्या पद्धतीने करतो. विड्याची पानं ठेवतो. विड्याच्या पानांवर थोड्या अक्षता, त्याच्यावर त्या सुपाऱ्या ठेवून सप्तर्षी आणि अरुंधती 8वी, त्या सप्तर्षी आणि अरुंधती यांची स्थापना करायची. त्यांचं पंचोपचार पूजन करायचं. हे सगळं झालं की मग आता यांची स्थापना म्हणजे कोणत्या 7 ऋषींची स्थापना करायची. त्या ठिकाणी कोणते ऋषी आहे 7, तर त्याच्यामध्ये कश्यप आहे, अत्री आहे, भरद्वाज आहे, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ, हे 7 ऋषी आहेत. आणि त्यांच्याबरोबर अरुंधती जी आहे त्या अरुंधतीची पण स्थापना करायची, पूजन करायचं, सगळं करायचं. आता त्यांचा पंचोपचार यथा ज्ञान, जसं आपल्याला मनाला वाटेल तसं पंचोपचार पूजन करायचं. म्हणजे आपल्याला जशी माहिती आहे तर त्या पद्धतीने आपण ते पूजन करायचं. आणि शक्य असलं तर आचार्य त्यावेळेला असतीलच, आचार्यांच्या द्वारे आपण पूजन करायचंय. ते पूजन झाल्यानंतर मग आपण त्यांना पत्री व्हायची आहे. गंध लावल्यानंतर पत्री व्हायची आहे. पत्री वाहत असताना प्रत्येक ऋषीला विशिष्ट झाडाचं पान हे अर्पण करायचं आहे. तर त्याच्यापैकी आपण बघूया की कश्यप ऋषी जे आहे, या कश्यप ऋषींना मुनिपत्र हे अर्पण करायचं आहे. मुनिपत्र म्हणजे तुमचं अगस्तीचं झाड आहे, तर अगस्तीचं पान हे त्याला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर अत्री जे आहे, या अत्री ऋषींना वटपत्र, वडाच्या झाडाचं पान हे अत्री ऋषींना अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर भरद्वाज जे आहे, तर भरद्वाज ऋषींना अश्वत्थ
अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं पान, तर ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर विश्वामित्र ऋषी जे आहेत, या विश्वामित्रांना अर्क म्हणजे रुई, कोणी रुचकिन म्हणतात त्याला, तर ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर गौतम ऋषी जे आहे, या गौतमांना अपमार्ग पत्र, अपमार्ग पत्र म्हणजे आघरड्याचं पान अर्पण करायचंय. जमदग्नी ऋषींना ताडपत्र अर्पण करायचंय. आणि वशिष्ठ ऋषी जे आहे, तर त्यांना केतकी म्हणजे केवड्याचं पान हे अर्पण करायचंय. आणि इतर जी पत्री आहे सगळी, ती सगळी अरुंधतीला अर्पण करायची आहे. तर हे सगळं झाल्यानंतर धूप दीप फुलं वगैरे व्हायचे, धूप दीप नैवेद्य, आणि त्यानंतर आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर मग मंत्रपुष्पांजली, आणि नंतर मग अर्घ्य घ्यायचंय. मग अर्घ्याला नारळ घ्यायचं, त्याच्यावर हळद कुंकू गुलाल अक्षता त्यांचं जल एकत्र करून जल त्याच्यावर टाकायचंय. आणि हे नारळ जे आहे अर्घ्य म्हणून त्याच्यावर थोडं पाणी हातामध्ये घेऊन आणि ते त्या ऋषीमुनींच्या समोर आणि हे ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आचार्य जे आहे, या आचार्यांचं पूजन करायचं आहे. आचार्यांचं पूजन केल्यानंतर त्यांना सौभाग्यवतीचं जे जे वाण आहे, त्या सौभाग्यवतीचं वायन हे त्यांना दान द्यायचंय, दक्षिणेसह त्यांना दान द्यायचंय. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना पूजा करून आणि मग त्यांना जी महादक्षिणा आहे, ती महादक्षिणा वस्त्र वगैरे जे आहे तुम्हाला अर्पण करायचं, त्यांना द्यायचं, तर ते त्यांना द्यायचंय. तर अशा पद्धतीने हे ऋषी पंचमीचं व्रत जे आहे हे 7 वर्ष करायचं आहे. आणि त्याचा मुख्य उद्देश पुन्हा सांगतो की आता हल्लीच्या काळामध्ये तुमच्या व्यवसायानुसार, किंवा कोणी नोकरीला असतं, कोणाचे विचार कसे असतात, तर ह्याच्यानुसार एकमेकांचं ऐकून हे करून ते करून, किंवा आधुनिकता म्हणून, तर हे जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन होतंय. आणि म्हणून ठीक आहे, काही असो, पण निदान आपल्याला याची जाणीव व्हावी, किंवा ज्या वेळेला रजस्वला अवस्थेमध्ये असतं, तर त्यावेळेला कुठल्या पद्धतीची काळजी घेणं हे आवश्यक आहे. आणि याचं स्मरण राहावं म्हणून रजस्वला अवस्थेमध्ये जिथे स्पर्श त्यानंतर अस्पर्श किंवा संपर्क आलेला आहे, तर त्याच्यातनं जे जे दोष निर्माण शास्त्रानुसार झालेले आहे, तर ते दोष दूर करण्यासाठी सर्वांनी हे ऋषी पंचमीचं व्रत हे अवश्य करावं. मग त्याच्यामध्ये सौभाग्यवती आहे, त्याच्यानंतर ज्यांना पती नाही असे पण आहे, ज्या कुमारिका आहे अशा पण आहे, तर ह्या सगळ्यांनी हे व्रत अवश्य करावं. ज्यांना म्हणजे दाम्पत्य ज्या आपल्या पतीसह करणं असेल, त्यांनी पतीसह या सगळ्या विधी करायचा आहे. आणि या ठिकाणी आपण सर्व ऋषीमुनींना नमस्कार करून आणि पुढच्या भागात आपण लवकरच भेटणार आहोत. आपणा सर्वांना पुन्हा नमस्कार.